साहेबांना विनंती करतो या काही क्षणातच साहेबांचं आगमन या रंगमंचावर होणार आहे। त्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो। त्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय नामदार श्री नारायणजीराव राणे साहेब यांचं या मालवणी महोत्सवाच्या प्रांगणामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काही स्टॉल्सला भेट देऊन साहेब या रंगमंचावर उपस्थित होणार आहे। मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतो आपणही रंगमंचावर यायचं आहे। खऱ्या अर्थानं बहुआयामी असणारं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदेत खऱ्या अर्थानं घेऊन जाणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर अनेक उद्योजक साहेबांच्या माध्यमातून घडवले गेलेले आहेत आणि अनेक आदर्श असे कार्यकर्ते साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी घडत असतात। अनेकांचे मार्गदर्शक, गतिशील विचार आणि विकासाचं धोरण घेऊन नेहमीच महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणारं एक व्यक्तिमत्व सन्माननीय नामदार श्री नारायणजीराव राणे साहेब यांचं या मालवणी महोत्सवाच्या प्रांगणामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। शेकडो किलोमीटरचा प्रवास करून साहेब खऱ्या अर्थानं आपल्या या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला, कार्यकर्त्याच्या या प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थानं साहेब आणि तुम्हा सर्व शिवाजीनगर वासियांना भेटण्यासाठी खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज हा आमच्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असा क्षण आहे। साहेबांचं येणं आम्हाला खऱ्या अर्थानं नक्कीच प्रेरक आणि प्रोत्साहन देणारं असतं। त्यामुळे आज आम्ही ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, खऱ्या अर्थानं साहेबांचं आगमन होणं आमच्या शिवाजीनगर वासियांसाठी भाग्याचा दिवस आहे। आपण सर्वजण खऱ्या अर्थानं आज भाग्यवंत आहोत। याची देही, याची डोळा हा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत। मी कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांना विनंती करतो की आपण साहेबांना रंगमंचावर घेऊन यावं। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, बहुआयामी व्यक्तिमत्व सन्माननीय श्री नामदार नारायणजीराव राणे साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत। ज्या क्षणाची आम्ही सर्वजण शिवाजीनगर वासीय खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण सन्माननीय विकासजी पाटील आपणाची विनंती आहे आपण रंगमंचावर यावं। त्याच पद्धतीने सन्माननीय श्री निरंजनजी डावकरे साहेब आपणही या मंचावर उपस्थित राहावं। यानंतर खऱ्या अर्थानं प्रथमतः आपण पाहुण्यांचं स्वागत करणं या ठिकाणी क्रमप्राप्त समजतो। मी कोकण ग्राम विकास कमिटीचे सन्माननीय कमिटी प्रमुख या ठिकाणी आहेत विनोदजी देसाई आणि सन्माननीय श्री संदीपजी शिंदे साहेब। मी आपणास विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी आपण शाल आणि सस्नेह भेट देऊन या ठिकाणी सन्मान करावा। साहेबांना विनंती आहे या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करायचा, स्वागत। त्यानंतर मी सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब त्याच पद्धतीने यानंतर मी संपूर्ण राणे फॅमिलीला म्हणजे स्नेहलता राणे आणि सीतारामजी राणे साहेब संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं कृषी प्रधान देशातील ग्रामीण संस्कृतीचा
भारतानं कृषीप्रधान देशातील ग्रामीण संस्कृतीचा भाग असणारी बैलजोडी साहेबांनी या ठिकाणी सीताराम राणे साहेबांनी या ठिकाणी साहेबांना दिलेली आहे। यानंतर मी प्रास्ताविक रूपानं या ठिकाणी सभेला संबोधित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं। नमस्कार। नमस्कार। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार कोकणचे भाग्यविधाते आणि या मालवणी महोत्सवाचे प्रेनेते सन्माननीय नारायणरावजी राणे यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मालवणी महोत्सवाच्या वतीने मालवणी महोत्सवाचे पदाधिकारी आणि उपस्थितांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। व्यासपीठावर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, वाघेरे गावचे माजी सरपंच संतोष राणे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने नारायण राणे साहेबांचं मार्गदर्शन किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व आपलं सर्वांचं या महोत्सवात मनपूर्वक स्वागत करतो। राणे साहेबांना या मालवणी महोत्सवाबद्दल काय सांगावं, मागची 1-2 वर्ष सोडली तर या 26 वर्षापैकी 23 ते 24 वर्ष नारायण राणे साहेबांनी या कार्यक्रमाला वेळ दिलाय। अगदी एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो, आजारी असताना सुद्धा त्यांना डायबिटीस हेवी आहे बऱ्याच वर्षापासून, त्यावेळी ते बांद्र्याला राहायचे आणि मालवणी महोत्सवाला त्यांनी तारीख दिली होती, मी उद्घाटनाला येतो, पण त्रास त्यांना त्यावेळी जास्त झाला होता, डॉक्टरने सांगितलं होतं आराम करायला। आम्ही त्या दिवशी सकाळी बंगल्यावर भेटायला गेलो तर मला म्हणाले परिस्थिती अशी आहे, डॉक्टर आमच्या माझ्या समोरच होते, परिस्थिती अशी आहे काय करू, तरी सुद्धा येऊ का? म्हटलं दादा नको, हा 10 दिवसाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही या। आणि कार्यक्रमाच्या आजच्या दिवशी दादा इथे आले। शाहू सावंत आमचे कैलासवासी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर गेले आणि त्यांना घेऊन आले। ही कार्यकर्त्याबद्दलची तळमळ, आस्था किंवा आपल्या लोकांबद्दल असलेला प्रेम, जिव्हाळा हा त्याच्यातून दिसून आला आणि म्हणून म्हटलं की 26 वर्षापैकी 23 किंवा 24 वर्ष राणेसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। मी परवा दिवशी उद्घाटनाच्या वेळी दादा सांगितलं, मी या मैदानात जरी पहिल्यांदा मालवणी महोत्सव केला, आता मोठं भरगच्च स्टेज आहे, सगळं एकदम व्यवस्थित आहे, पण त्यावेळी पहिला दुसरा या मैदानातला होता। दादा समोर बसले होते आणि स्टेज हालत होतं, त्यांच्या बाजूला रवी पाठक बसला होता आणि स्टेज हालत होतं। दादा म्हणाले अरे मी वरती जाऊ की नको? म्हटलं दादा थोडंसं कॉन्ट्रॅक्टरने चूक केली आहे। म्हणाले काय म्हणतात, दम देऊन सांगितलं जर असं केलास, मुलांचा डान्स झाला आणि एखादा अपघात झाला तर तुला जबाबदार धरलं जाईल, त्यामुळे ते उद्या पहिलं दुरुस्त करून घे तुझा कॉन्ट्रॅक्टर। ही जी आत्मीयता आहे की हा जो विश्वास आहे आपल्या माणसाबद्दलचा, तो त्यांनी नेहमीच आपल्या कोकणातल्या प्रत्येक माणसाविषयी दाखवला। आणि या मालवणी महोत्सवाबद्दल मी काय सांगणार, कारण त्यांचीच निर्मिती आहे, त्यांनी तयार केलेला हा उत्सव आहे आणि त्यामागची त्यांची भूमिका जी नंतर सगळ्या मालवणी महोत्सव आयोजित करणाऱ्या लोकांची झाली की कोकणातल्या माणसाला, कोकणातला छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या माणसाला मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी। आणि तोच कित्ता घेऊन मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरामध्ये बरेच मालवणी महोत्सव आतापर्यंत होत आहे। त्यामुळे ही सगळी प्रेरणा त्यांच्या संकल्पनेतून आलेली आहे। त्यामुळे याविषयी त्यांना काही जास्त सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळी मालवणी महोत्सवाला येऊन आपण आम्हाला जो आशीर्वाद देता, जी काय स्फूर्ती आपल्या भाषणातून आपल्या विचारातून मिळते ती आम्हाला प्रेरणादायक ठरते आणि म्हणूनच आमचा हे मालवणी महोत्सव अशा प्रकारचे मालवणी महोत्सव साजरे करायला आम्हाला उत्साह येतो, ताकद येते आणि म्हणून त्याचंच हे प्रतीक आहे दादा। हे 26 वर्ष आहे। पुन्हा एकदा आम्ही जास्त वेळ घेत नाही आपल्या आणि पब्लिकच्या मध्ये मी राहणार नाही, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय मालवणी महोत्सवामध्ये। व्यस्त शेड्यूलमध्ये ज्या दिवशी आम्ही भेटायला गेलो त्यावेळी मला शेड्यूल दाखवलं, हे असं 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 आहे, आज दुसरा कार्यक्रम होता, ते म्हणाले जाऊ दे हा कार्यक्रम आज आपण स्थगित ठेवू, राणेच्या मालवणी महोत्सवाला जाऊ, नाहीतर 19 तारीखपर्यंत त्यांना वेळ नाही, माझ्या समोर त्यांनी तो कागद ठेवला होता कार्यक्रमाचा। तरी अशा व्यक्तीबद्दल व्यक्तीचे विचार आपण ऐकणार असतो, तुमच्या त्यांच्यामध्ये मी असणार नाही। पुन्हा एकदा राणे साहेबांना धन्यवाद देईन की आपण वेळात वेळ काढून
इथे आलात आणि आमचा उत्साह वाढवण्यास मदत केली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी सन्माननीय श्री निरंजनजी डावकरे साहेबांना विनंती करतो की आपण आपले बहुमूल्य असे विचार या ठिकाणी संबोधित करावं. कोकण ग्राम विकास मंडळाच्या माध्यमाने गेली 24 वर्ष सातत्याने हा मालवणी महोत्सव साजरी होतोय आणि या मालवणी महोत्सवाला आवर्जून ज्यांची आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण आवर्जून वाट बघत असतो ते आपले सर्वांचेच नेते आणि आपले सर्वांचेच नेते सन्माननीय राणेसाहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सन्माननीय सीतारामजी राणे, त्याचबरोबर उपस्थित विकासजी पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. खरं तर मध्ये पार्टिशन ठेवलं. कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून सन्माननीय सीताराम राणे आयोजित केलेलं कोकण महोत्सव साजरा होतोय. गेली 26 वर्ष हा महोत्सव साजरा होत असताना बहुतांशी वर्षे मी हजेरी लावलेली आहे. या वेळेलाही शक्य होईल की नाही माहीत नाही, पण तरी शक्य करून आपल्या सर्वांना भेटायला कोकण महोत्सवाचं निमित्त मी या ठिकाणी करून मी आपल्याला भेटायला आलेलो आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी श्री निरंजन डावखरे आमदार साहेब, सन्माननीय सीताराम राणे अध्यक्ष, सामान्य विकास पाटील परिवहन सदस्य संतोष राणे, मंचकावरील अन्य मान्यवर, ठाण्यातील सर्व वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि मित्र, कोकण महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्याला आल्यानंतर इथल्या लोकांना भेटल्यानंतर राजकारणात एक प्रेरणा मिळते असे संकेत आहे. या स्तुत्य हेतूने मी आज हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे. सन्माननीय सीताराम राणे यांनी ही संस्था जन्माला घातली. कोकण ग्रामविकास मंडळ यांनी गेली 25 वर्षे 26 वर्ष कोकण महोत्सव आयोजित करतो. बंधू भगिनीनो आणि मित्र हो, हा कोकण महोत्सव मी या मुंबईनंतर पुणे आणि आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होतोय. या मागचा हेतू संकल्पना माझी अशी होती. मला 1990 साली माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले, राणे तू कोकणात जाऊन उभा राहा. साहेब, कोकणात फक्त जन्म झाला, माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे, तसं मला काही कोण कोकणात ओळखत नाही. राणे तुझी मागणी आहे, तुला जावं लागेल. नमस्कार केला साहेबांना, म्हटलं हो साहेब मी निघालो. आणि 90 साली गेलो मी कोकणात. सिंधुदुर्गात गेलो मी. सिंधुदुर्गातच माझा जन्म झाला आणि सिंधुदुर्गात गेल्यानंतर 90ची निवडणूक मी लढवली पहिल्यांदा आणि त्या निवडणुकीत जिंकलोही. कोकणी माणसाने मला मतदान, मी ज्या बीएससीचा चेअरमन होतो, पहिल्यांदाच मला निवडून दिलं आणि त्यावेळेला संपूर्ण कोकण मी पाहिला, जवळून पाहिलं. पहिलं फक्त गावावरून मुंबईकडे एसटीने जायचं एवढंच माहित होतं कोकण, पण मी संपूर्ण गाव, तालुका, जिल्हा पूर्ण मी फिरलो. कोकणात अनेक समस्या होत्या त्यावेळी. जर 30-35 वर्षापूर्वी कोकण यांनी पाहिला त्यांना माहीत असेल कोकणातले रस्ते कसे होते, कोकणातील पाण्याचा प्रश्न किती जटिल होता. फेब्रुवारी महिन्यानंतर 150 इंच पाऊस पडूनही प्यायला पाणी नसायचं. इथे असलेले आरोग्य व्यवस्था, विजेचा प्रश्न, अशा सगळेच प्रश्न होते त्यावेळेला. आणि मी गेलो, आमदार झालो. आमदार झाल्यानंतर मी पहिलं महाराष्ट्र
विधानसभेच्या त्या इमारतीमध्ये वाचनालय 11 माळे आणि मी ते वाचनालयात गेलो. बोललो मला आमदार त्याचे कर्तव्य आणि कोकणावर कोण लिहिलेली पुस्तकं असतील तर मला द्या. ती पुस्तकं घेतली. मी प्रत्येक समस्या प्रश्न मी जाणून घेतला. बांधवांनो, आजचं कोकण तुम्ही पाहताय. सिंधुदुर्गासारखे रस्ते अख्ख्या महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात नाही. तुम्ही जाऊन पहा कुठेही. सिंधुदुर्ग एकमेव जिल्हा असा आहे तिथे पाण्याचा टँकर लागत नाही. 12 महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे. मी जेवढी धरणं त्या जिल्ह्यात प्रपोज होती, नियोजित होती, ही धरणं मी त्यावेळेला सुरू केली. आता काही धरणांचं काम सुरू आहे. जी मोठी धरणं आहे 700, 800, 1200 कोटीची अनेक धरणं होती, पूर्ण केलेली. नियमात बसत नव्हती, बसवण्यासाठी मार्ग शोधले आणि पूर्ण केली. धनगर वाड्यात पण मी लाईट नेली. मागासवर्गीय वस्तीमध्येही रस्ते नेले. काय शिल्लक ठेवले. शैक्षणिक दर्जा आता तुम्ही पाहता 10वी आणि 12वीचे निकाल मेरिटमध्ये 8 ते 10 मुलं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच असतात. शाळेला वर्ग नव्हते, वर्ग असले ते शिक्षक नव्हते, अशी अवस्था परिस्थिती होती. मी एकाच वेळेला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते. 441 जागा शिक्षकांच्या एकाच वेळी भरण्यासाठी विनंती केली, ती मान्य केली आणि 441 शिक्षक एकाच वेळी पहिल्यांदा असे मिळाले. वर्ग नव्हते, फंड दिला. आज जिल्ह्यात वर्ग नाही, शिक्षक नाही अशी तक्रार कोणी करू शकत. जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, मोठं हॉस्पिटल. आज मेडिकल कॉलेजमध्ये 750 स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत. उद्या डॉक्टर होऊन बाहेर. इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. आज 1800 मुलं आहेत. गेली 20 वर्ष हे कॉलेज काय दरवर्षी 1500, 1600, 1700, 1800 मुलं इंजिनिअर बाहेर पडतात. वृद्धाश्रम, वेगवेगळे महिला भवन आहे. तिथे ही तुमची प्रोडक्ट आहेत ना, ती सगळे तिथे बनवली जातात आणि मार्केटिंग केली. हा महोत्सव सुरू करण्या माणसामध्ये हेतू होता की कोकणी माणूस, कोकणी मुलूक इथली फळं आणि इथे जेवण म्हणजे खाद्यपदार्थ याची ओळख अन्य लोकांना व्हावी, अन्य जाती धर्माच्या लोकांना व्हावी, अन्य राज्यातल्या लोकांना व्हावी. आणि म्हणून त्या दृष्टीने अशी बाजारपेठ आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीने मी जे प्रयत्न केले त्यामध्ये कोकण महोत्सवाचा विषय मी लावून धरला आणि मुंबईत सुरू केला. हे जे बाजारपेठ तुम्ही हे मार्केट या ठिकाणी स्टॉल लावलेत ना, पहिल्या वेळेलाही असे स्टॉल लागले. दुसऱ्या वेळा, तिसऱ्या, दरवर्षी मी कुठल्या ना कुठल्या महोत्सवाला जायचो. इथल्या स्टॉल धारकांना तेव्हाही सांगितलं, आजही सांगतो, आज स्टॉल आहे, छोटा असेल, आज विक्री लाखात असेल, 5-10 वर्षांनी तुमची मोठी दुकानं व्हायला पाहिजे, खाद्यपदार्थ हॉटेल व्हायला पाहिजे, तरच आपण हे महोत्सव करतो त्या यशस्वी झालो असं आपण म्हणू शकतो. अनेक जण सकाळी त्या दादा मी आता हॉटेल सुरू केलं, कोण म्हणता मी त्या हे पदार्थ विकण्याचं स्टोअर सुरू केलं. ऐकून बरं वाटतं, बरं वाटतं. बांधवणं इथे येणारे लोक हे मालवणीच असावे असं मला वाटत नाही. त्यांनी यावं, त्यांनीच घ्यावं, म्हणजे ह्या पैशातले की पैसे ह्या खिशात एवढंच होईल. मला वाटतं अन्य भाषिकांनी यावं, गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, हिंदू सगळ्यांनी यावं आणि मालवणी जेवणाची टेस्ट करावी. आज मुंबईत अनेक मालवणी हॉटेल झाली आहेत. लाईन लागते, पाहून आनंद वाटतो. हॉटेलच्या बाहेर लाईन लागते, आपला नंबर कधी तर बाहेर वाज जातो ना, मासे तळताना जातो, मग लोकांना वाटतं कधी नंबर लागतो आणि मी कधी ऑर्डर देतो. आज अशी परिस्थिती झाली आहे. मी इथल्या सगळ्या स्टॉलधारकांना शुभेच्छा देतो. तुमची प्रगती होऊ द्या, तुम्ही पण मोठे उद्योजक होऊ द्या आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा. बांधवणं कोकण हा एक निसर्गरम्य भाग आहे.
आपल्याला आपण राहतो तिथे आपल्याला त्याचं महत्व नाही माहिती. आणि म्हणून मी 97-98ला सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील एवढे जिल्हे आहेत एकमेव जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट पर्यटन जिल्हा म्हणून मी मंजूर करून केंद्राकडून आणला. आज आपण पाहताय सिंधुदुर्गाचं परिवर्तन पर्यटन जिल्ह्यामुळे झालं. त्याचा निधी तसा येतो वेंगुर्ल्याला 5 5 स्टार येतात. काही नाही चौपदरी रस्ता झाला. पहा तुम्ही त्या हायवेने जाताना वाटत नाही कोकणातून चाललो. त्या रस्त्याचा अजून मध्ये जो भाग आहे दोन्ही बाजूच्या मध्ये ती फुटपाथ आहे ती सुशोभीकरणाला पण मी नितीन गडकरींनी 12 कोटी आणले. काम चालू काही सोडलं नाही. पण त्या जिल्ह्यात फिरताना निसर्ग पाहिल्यानंतर आनंद अन्य लोकांना व्हावा, बाहेरच्या जिल्ह्यातील लोक व्हावा, बाहेरच्या राज्यातील लोकांना व्हावा, त्यांनी यावं, पर्यटकांनी यावं, आमच्या हॉटेलमध्ये विविध उपक्रमामध्ये पैसे खर्च करावे आणि ते पैसे आमच्या लोकांच्या खिशात जावे, बँकेत जावे आणि त्यांनी प्रगती साध्य करावी हा माझा हेतू होता. साध्य झाला असं कधीच म्हणणार नाही. प्रयत्नशील आहे. बरेच सीवर्ड आणायचं आहे. मालवणला डिस्नीलँडसाठी मी जागा राखून ठेवली आहे. सीवर्डसाठी 100 कोटी मी जागेसाठी दिलेही होते. काही लोकांनी आंदोलन आमका नको, हाय नको, ठाई करा हे वाक्य मी ऐकायला नाही. काही उपक्रम विमानतळ करायला गेलो तेव्हा जागा हे करताना मोजताना आले 5-50 लोक. आमची जमीन आमची शेती होते इथे विमानतळ नको आम्हाला, काही गरज नाही. मग मला एक आंदोलन होतं. मी एक दिवशी गावी होतो. मला बोलले आंदोलनांनी गेलो तिथे. म्हटलं बाबा तुझी कुठे शेती आहे जरा दाखव. दगड काळे दगड आहे ते ही जागा आहे ना काळे दगड गवतही येत नाही आणि हे म्हणतात शेती आहे. मी कलेक्टर बोलला ऍक्विशन सुरू करा मी उभा राहतो. असं करून ऍक्विशन आता काय भाषा काही टेक्निकल गोष्टीमुळे काही दिवस बंद आहे. पण किती लोकांची व्यवस्था सोय होते. 35 मिनिटात आपण आपल्या गावी पोहोचतो. 35 मिनिटात. आता ट्रेन बघा, ट्रेन आपली बघा, ही ट्रेन देशभर सगळीकडे जाते. आता सेकंड ट्रॅक पण येईल. उद्या बोट. आज तुम्ही बघा समुद्र किनारा मालवण, वेंगुर्ला, देवगड किती हॉटेल्स येत आहे. व्यवसाय बघा तारकर्ली यावर्षी 31 डिसेंबरला आपण पाहायला पाहिजे. नाक्यावरून मालवणच्या नाका ते देवबागला जायला 1.5-2 तास लागले लोकांना. एवढी रश असते. आज लाखो रुपये लोक कमवत आहेत. अहो तिथे ज्यांच्या पडवे आहेत तारकर्ली मालवणला मी न्यारी योजना सुरू केली त्यावेळेला पर्यटनच्या माध्यमातून. एक पडवी राहायला देतात. सांगली सातारा तिकडून लोक सुट्टी देतात. एक पडवीचे 7 ते 8 हजार रुपये भाडं आहे. अवेरायचं 5 नाही तर 6 हजार भाडं अवेरायचं एक रूमचं. काही ठिकाणी 10 आहे. पण आमच्या तारकर्लीला गेलं तर 7, 8, 10 रुपये घेतात. फक्त त्या पडवीत संडास बाथरूमची व्यवस्था आणि टावेल द्यायचं, बाकी काय नाही. बाकी येणारा माणूस आणतो. हे परिवर्तन झालं. अजूनही होईल. मला तसं तारकर्ली हा देवबागचा सगळा भाग तारकर्लीपासून देवबाग अजून बऱ्याच गोष्टी आणायच्या ज्या सिंगापूरला आहेत, मलेशियामध्ये आहेत. लोक तिकडे जातात. मग इकडे का नको. आणि आता सरकार आपलं केंद्रात आहे. माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहे. कोणती गोष्ट सांगितलं नाही म्हणत नाही. हा राणेजी जरूर करेंगे आश्वासन देतात. पाठपुरा करून सांगतात अधिकाऱ्यांचा हे होण्याचे. असे आमचे पंतप्रधान आहेत. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. कोकणाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे आणि त्यामुळे आपल्या विकासाला वेळ लागणार. बांधवांनी सीताराम राणेचा संकल्प छोटा असेल त्यावेळेला पण हा विचार प्रगतीचा मार्ग आहे, व्यवसायाचा मार्ग आहे.
एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन, दरवर्षी मी बोलतो, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई भारताच्या तिजोरीत 33% हिस्सा उचलता महाराष्ट्र किंवा मुंबई. 33%, 1/3 आहे. पण त्या वरच्या 33% मराठी माणूस किती? 1% नाही. आर्थिक व्यवहार 1%. हा राग आहे, चीड आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. गेल्या 35 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष मी मंत्री महाराष्ट्रात आहे. मी यावर बोलतो की मराठी माणसांनी व्यवसाय द्यावं. वेगवेगळे व्यवसाय. तुम्ही म्हणाल मकरचं पुढे काढायचं, काय करायचं, कोणता, अनेक मार्गदर्शनची एजन्सी आहेत, संघटना आहेत. मी पण एक व्यावसायिक. मी मला इन्कम टॅक्समध्ये नोकरीला होतो 13 वर्ष. नोकरी सोडली आणि निवडणुकीला उभा राहील. पण तेव्हापासून मी व्यावसायिक पण होतो, नुसता नोकरी नाही करत होतो. अनेक मुंबईत कोणता व्यवसाय केला नाही असं नाही. मला अपयश आलं नाही. 91ला मी पहिल्या मुंबईत चेंबूरला रेस्टॉरंट टाकलं. नंतर फक्त ओनली फिश हेही रेस्टॉरंट टाकलं. आज माझे अनेक हॉटेल आहेत. इथे येते गोव्यापर्यंत हॉटेल आहे. यशस्वी होऊ शकतो. मालवणच्या प्रत्येक गोष्टीला आज महत्व आहे. बाजारात किंमत आहे. फक्त लोकांपर्यंत पोचवा. साधं तांदूळ आपल्याकडे होतात. मी एअर इंडियाने चाललो होतो दिल्लीला. मला थोडी भूक लागली. मी त्या एअरहोस्टेसला बोलवलं. म्हटलं मॅडम मला भूक लागली, काय आहे आपल्याकडे? ते सर वनली वेपर आहे. मी कसल्या वेपर आहे? नाही म्हणजे तांदळाची वेपर. मला हा ना, मी पहिल्यांदा ऐकलं तांदळाची वेपर होते ती. मग दिलं. अक्षरशः कुरकुरीत टेस्टी होती. काय होत नाही सांगा. कोलमीची पण वेपर होते. मशीनच निघाली आहे. कॉईन टाकला तुम्ही का वेफरचं पॅकेट येतं कोलमीच्या. नाचणी करायची लोक बंद झाले होते. कणाची विकत जात नव्हती. बाजरीचा तोच प्रश्न. आज सगळ्या धान्यामध्ये नाचणी आघाडीवर आहे. सगळं नाच. मुंबईमध्ये गिरगावमध्ये एक हॉटेल आहे, म्हणजे आपल्या गिरगाव, ते ऑनलाईन सगळं सप्लाय करतात. परवा माझ्या पीएनी मी बोललो, अरे हे नाचणीचं कुठे मिळतं बघ. तो गुगलवर गेला, ऍड्रेस काढला आणि त्यांनी मागितले. तिथले वेफर, शेव, सगळे पदार्थ नाचणीचे. आता ते मार्केट बनवणारे अर्थात मालवणी नाही, ते दुसरेच लोक बनवायला लागले. त्याच्यावर मी जाणार नाही. जाती धर्म आणि उद्योग यावर मी बोलणार नाही. पण त्यांच्या हातात उद्योग आपल्याकडे आपण पाहतो. माझी ऑफिसला, नरिमन ऑफिसला आजही बसलो होतो. अनेक युवक येतात, साहेब मला नोकरी पाहिजे. काय शिकलाय? एक म्हणतो बीकॉम, दुसरा म्हणतो बीएससी ऍग्रिकल्चर. म्हणजे काय तू व्यवसाय कर, बीएससी ऍग्रिकल्चर, तू व्यवसाय नाही करू शकत? नाही साहेब मला नोकरी करायची. मग बीकॉम वाल्याला विचारलं तुला काय रे? नाही सर मला सरकारी नोकरी पाहिजे. मी काय रे? त्याचे आई वडील बरोबर होते. मी काय ना व्यवसाय करायला पाठवत नाही कुठला तरी. अनेक मार्गदर्शन करणारे लोक आहेत व्यवसायाचे मुंबईत. लोकांच्या गरजा ओळखून बाजारात आपण बनवणाऱ्या पदार्थाची मार्केटिंग होईल अशी लोकांची गरज, लोकांची चव याचा अभ्यास करून आपण बनवला पाहिजे काहीतरी. आणि हा म्हणून हा उद्योग आहे ना, हा उद्योग जरी फक्त स्टॉल धारकांसाठी नाही आहे, ह्या पाण्यासाठी नाही आहे, हा याच्यातून शिकण्यासाठी, हा प्रबोधन करण्यासाठी नाही आहे, तर काहीतरी शिकावं, आत्मसात करा आणि कार्यान्वित करावं म्हणून आहे. हे असतील 5-25, पण उद्या 25-30 हजार लोकांपर्यंत विचार केला, त्यातले 1000-2000 जरी उद्योजक झाले तरी मी जे सुरू केलं त्यात यशस्वी झालं याचं मला समाधान मिळेल. मराठी माणूस आर्थिक सबळ झाला, एखादा उद्योजक भेटला तर मी त्याचं अभिनंदन करतो. मला आवडतं. असे अनेक जण आहेत, नाही असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रात आज काम करतायत, उद्योजक आहेत वेगळ्या क्षेत्रात. पुण्यामध्ये काही विद्यार्थी इंजिनियर झाल्यानंतर
त्यांनी एक कंपनी 5 जणांनी म्हणून काढल्या, त्यात 3 मुली आणि 2 मुलं आहेत. त्यांनी टाटाच्या चेसी घेतल्या आणि ठाण्याच्या बाहेर थोडे जागा घेऊन वर्कशॉप टाकला आणि त्या बसची बॉडी बनवायचं काम ती कंपनी, ती मराठी मुलं, त्या 3 मुली आहेत, 5 इंजिनियर आहेत, त्यांनी सुरू केलाय. दुसऱ्याने एक टेम्पो तयार केलाय. त्या टेम्पोमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे टँक ठेवतात आणि तुम्ही कॉल केला तर तुम्ही जिथे असाल ना तिथे पेट्रोल आणि डिझेल भरून पैसे घेऊन जाणार. तसं ऑनलाईन मागवल्यावर आल्यावर माल घेतात पैसे घेऊन, तसं पेट्रोल डिझेल ही त्या पुण्याच्या मुला मुलींनी सुरू केले उपक्रम आहे. आणि मग असे उपक्रम केले तर हा पैसा आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची बँक आहे ना, आम्ही तिथून तशी राज्यात सबळ दिलंय, आर्थिक सबळ. आम्ही व्यावसायिकांना कर्ज द्यायचं. मी 1 वर्ष फक्त पोएट्रीसाठी कर्ज द्यायला सांगितलं आधीच, फक्त पोएट्री, आणि ते पण पिंजरे, आणि पहिला लॉट आम्ही देणार म्हणून, म्हणजे बँक देणार आणि मग महिन्याला पैसे घेऊन जाणार, जो पैसे कर्ज दिलाय तेवढं. आज माणगाव खोऱ्यात जा आणि बघा, लाखोनी कोंबड्या गोवा आणि अन्य मुंबईवर जात आहेत. व्यवसाय चालतो पण करायला पाहिजे, चिकाटी चित्त पाहिजे, बुद्धीची जोड द्यायला पाहिजे. आयुष्यात यशस्वी हो आपण, प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने आलोय, तुमचं दर्शन करावं आणि तुमच्याकडून काहीतरी शिकता येईल ते शिकावं आणि ह्या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं. आमच्या सीताराम राणे त्यांच्या सवंगड्यांना शाबासकी द्यावी, प्रेरणा द्यावी. या प्रेरणेतून त्यांनी भविष्यात घडावं. आणि म्हणून या स्तुत्य हेतूने मी आलो, मग सर्वांना भेटलो, याचा आनंद झाला. सीताराम राणे, मी एवढंच म्हणेन, आप आगे बढ़ो. या मालवणी महोत्सव हा वर्षाची वेगळी नाहीये, त्यातून विधायक, सामाजिक आणि लोकहिताची कामं करा आणि त्याचबरोबर व्यवसाय करून स्वतः सबळ व्हा आणि दुसऱ्यांना सबळ करायला हातभार लावा. हेच आजच्या प्रसंगी मी सांगेन. आणि म्हणून तुम्ही मला अतिशय प्रेमाने स्वागत केलं, मान सन्मान केला आणि आमंत्रित करून मला तो सन्मान दिला, त्याबद्दल सीताराम राणे त्यांचे सवंगडी, सहकारी यांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. इथे मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित आहात. खरे म्हणजे या कार्यक्रमाला, महोत्सव तुमच्या सगळ्यांमुळे या ठिकाणी शोभा वाढली आणि अतिशय वातावरण निर्मिती झाली. प्रेक्षकांना सर्वांना मी माझ्या कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करेन, आपल्या सर्वांना माझ्या रामेश्वराने उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत, असं बोलतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.